मी माझ्या माहितीप्रमाणे लवकरात लवकर मी तर फक्त तो नक्की ऑगस्ट उघडणार नाही, जुलैच्या अगोदरच माझ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल असा 100% आम्हाला शेतकरी साधारणतः 56 लाखच्या आसपास शेतकऱ्यांचा आकडा आहे। शेतकऱ्याचा आकडा कमी जास्त होणार नाही, परंतु जी कर्जमाफीची रक्कम आहे जी 36,585 कोटी त्यामध्ये निश्चित प्रकारे वाढ होऊ शकते। साधारणतः माझ्या प्राथमिक अंदाजानुसार, मी तुम्हाला करेक्ट म्हणत नाही, पण प्राथमिक अंदाज साधारणतः सोमवार मंगळवार आकडा तो समजेल, परंतु अंदाजे माझ्या माहितीप्रमाणे 40,000 कोटीच्या आसपास ती रक्कम जाईल। आणि निश्चित प्रकारे या राज्यातील या अडचणीच्या काळामध्ये माझ्या शेतकऱ्यांना कुठलीही निवडणूक समोर नसतानाही या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, सुनेत्रावहिनी पवार साहेब असतील, या सर्वांचे एक राज्याचा शेतकऱ्यांचा प्रतिनिधी, राज्याचा कृषी मंत्री म्हणून मी या तिघांचेही आभार मानतो। कधीपर्यंत शिक्कामोर्तब होईल? म्हणजे सतत आपल्या सर्वांना माहित आहे तारखा वगैरे चेंज होण्याची मी आपल्या माध्यमातून सगळ्या शेतकरी बांधवांना सांगतो। ही गोष्ट खरी आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि आम्ही सुद्धा 30 जून ही तारीख दिली होती, परंतु आपल्या सगळ्यांना माहित आहे कर्जमाफीची रक्कम ही पुरवणी बजेटमध्ये होती आणि पुरवणी बजेट हे अधिवेशनामध्ये ते चर्चेला गेले आणि ते मंजूर होतं आणि ते मंजूर झाल्यानंतर त्याच्यावरती राज्यपालांची स्वाक्षरी होते। कदाचित 1-2 दिवसामध्ये राज्यपालांची स्वाक्षरी ही होणार आहे। आणि दुसरं आम्ही सांगितल्यानंतर आम्हाला दुसरी एक अडचण होती की आपल्याला माहिती आहे ही कर्जमाफी या राज्यातील जे गरीब शेतकरी या गरीब शेतकऱ्यांसाठी आहे, इन्कम टॅक्स भरणाऱ्या जे मोठे शेतकरी यांच्यासाठी नाही आहे। त्यामुळं की आम्ही या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे ती आम्ही त्या यादीची मागणी केली होती आणि मला वाटतं त्यांची पण सही आता निर्मला सीतारामन मॅडमची झालेली आहे। ती आता तो प्रश्न आमचा निकाल निघाला आहे। एक 4-2 दिवसांमध्ये आम्हाला ती संपूर्ण जे IT भरणारे शेतकरी आहेत, इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी, त्यांची यादी आम्हाला मिळेल आणि राज्यपाल महोदयांची शेतकरी सही पण आता होईल। त्यामुळं शेतकरी कर्ज आणि आता फक्त आकडे चेंज होतील, त्यामुळे 4-8 दिवस थोडे उशीर लागेल, कारण का आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्र्यांनी ज्या 2 अटी होत्या, महात्मा फुले कृषी कर्जमुक्तीच्या शेतकरी कर्जमुक्तीची आणि आपल्याला प्रोत्साहन ह्याची शेतकऱ्याची जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांच्या, या दोन्ही अटी राज्याचे मुख्यमंत्र्यांनी शिथिल केल्यामुळं त्यामुळे निश्चित प्रकारे आता थोडं यादीमध्ये थोडं कमी जास्तपणा होईल, परंतु लवकरात लवकर मी माझ्या माहितीप्रमाणे लवकरात लवकर मी तर फक्त तो नक्की ऑगस्ट उघडणार नाही, जुलैच्या अगोदरच माझ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल असा 100% आम्हाला एकंदर अंदाज आहे। आणि ती माफी मिळण्यासाठी आमच्या सगळ्यांचा, राज्याचे मुख्यमंत्री आणि आमच्या सगळ्यांचा त्या बाबतीमध्ये प्रयत्न राहील।